वेलकम बॅक टू माय मुडी फूड मेकर्स चॅनल। संक्रांतीला जसे तिळगुळाचा मान असतो ना, तसंच भोगीला देखील उरडाला मान असतो। त्यामुळे आज आपण भोगी स्पेशल बाजरीच्या भाकरी सोबत खातानाची मिक्स भाजी बनवायची आहे। भोगी स्पेशल भाजी बनवायची माझी पद्धत कशी आहे ते नक्कीच बघा, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा। यासाठी बारीक चिरलेले गाजर, हरभरा, बटाटा, मटर आणि वांगी घेतलेले आहे। सर्व काही छान असं त्या पसरट ताटामध्ये घेतलेले आहे। बघा किती छान रंग दिसत आहे ना। आता हे सर्व काही एका पॅन मध्ये छान असं भाजून घेऊयात। गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि एका पॅन मध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। तेल छान असं कळू द्यायचं आहे। त्यानंतर या सर्व काही भाज्या यामध्ये घालायच्या आहेत। तेलामध्ये याला छान असं भाजल्यामुळे काय होते तर नंतर आपण ज्यावेळी मसाला घालतो ना, त्यावेळी त्याला जास्त भाजून घ्यायला लागत नाही। त्यामुळे आता तेलामध्ये त्याला छान असं भाजून घ्यायचे आहे। 4 ते 5 मिनिटं छान असं डाग पडूपर्यंत भाजून घ्यायचं आहे। गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण याला एका पात्रामध्ये काढून घेऊयात। त्यानंतर आता लगेचच त्याच पॅन मध्ये आपण 4 चमचेभर इतकं तेल ओतून द्यायचं आहे। तेलाचे प्रमाण हे तुम्हाला जसे हवे आहे ना तसे ठेवू शकता। तुम्ही किती प्रमाणात भाजी करणार आहात ना त्यावर डिपेंड आहे। तेल छान असं कडल्यानंतर आता यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊयात। लगेचच बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो यामध्ये टाकून घेऊयात। तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा आहे। तुमच्याकडे कढीपत्ता अवेलेबल जरी असला तरी टाकू शकता। जसा हवा आहे ना तसा कांदा छान असा भाजला गेलेला आहे। आता यामध्ये चवीनुसार नमक देखील टाकून घेतलेले आहे। 1 चमचाभर इतकं लाल तिखट देखील टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर घरामध्ये अवेलेबल असलेला गरम मसाला देखील टाकून घेऊयात आणि धने पावडर देखील टाकून घ्यायचं आहे। छान असं रंग येण्यासाठी हळद देखील टाकून घेऊयात। आता हे सर्व काही मसाले टाकल्यानंतर मिक्सअप करून घ्यायचं आहे। काही मसाल्याने चटणी करपून येऊन थोडंसंच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे। जवळजवळ 2 ते 3 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे। हे छान असं शिजूपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरलेले खोबरे टाकून घेऊयात। त्यानंतर लगेचच तीळ टाकून घेऊयात। तिळाचे प्रमाण 4 चमचाभर इतकं घ्यायचं आहे। म्हणजे आता थोडंसं जिरे टाकून घेऊयात। बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील यामध्ये टाकून घ्यायची आहे। थोडंसंच पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान असं पेस्ट करून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तयार झालेली पेस्ट आता आपण यामध्ये ओतून देऊयात। आता हे सर्व काही छान असं मिक्सअप करून घ्यायचं आहे। छान असं मिक्सअप झाल्यानंतर आता भाजलेले सर्व काही भाज्या यामध्ये छान असं मिक्सअप करून घ्यायचे आहेत। छान असं मिक्सअप झाल्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी ओतून द्यायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचे आहे। झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून लवकरात लवकर छान असं शिजेल। बघा 8 मिनिटे झालेले आहेत आणि भाजी छान अशी शिजली गेलेली आहे। चमच्याच्या साहाय्याने याला छान असं हलवून घेऊयात। घातलेल्या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत की नाहीत ते पाहूयात। भाज्या छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत। आता गार्निशिंगला बारीक केलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घेऊयात। बघा तयार आहे भोगी स्पेशल भाजी। मला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। खात राहा आणि आनंदी राहा। धन्यवाद।